ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी इगतपुरीतनं येते। झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। नाशिकच्या इगतपुरी इथं ही धक्कादायक घटना घडली आहे। जमावानं पोलीस कृष्णा कुडसे आणि रामदास वाघ यांचे कपडे फाडले। या मारहाणीमध्ये पोलीस गंभीर जखमी झालेत। संबंधित व्यक्तीनं फाशी घेतल्याचा दावा पोलिसांनी केल्यानं आदिवासी समाज आक्रमक झालाय। 4 दिवसापूर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे। किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं। दोन पोलीसपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आणि त्यांच्या जवळजवळ 37 नावानिशी म्हणजे ओळख पटवलेल्या नावानिशी आणि इतर 50 ते 60 अशा लोकांच्या विरुद्ध त्याच दिवशी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या तरी अटक केलेली नाही आणि अटकेची प्रोसिजर आता सुरू करणार आहोत। म्हणजे पुढची जी काही कायदेशीर प्रोसिजर त्यामध्ये सुरू करत आहोत। वळत पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे। दक्षिण मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। आज मुंबईत देखील दुपारनंतर ढगाळ वातावरण दिसून आलंय। ठाण्यात सोसाट्याचा वारा सुटलाय। ढगाळ वातावरण असल्यानं जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे। मेट्रो आणि रस्त्यांची कामं सुरू असल्यानं धुळीचं साम्राज्य पसरलंय। अंबरनाथमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यानं सर्वत्र धूळ पसरली आहे। अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। काळे ढग दाटून आले। बदलापुरात अचानक धुळीचं वादळ आल्यानं नागरिकांची थोडकी तारांबळ उडाली। या वादळाचा वाहन चालकांना त्रास झाला। धुळीचं वादळ आल्यानं वाहन चालक आणि नागरिकांची तारांबळ उडाली। बदलापूर आणि वांगणी परिसरात पावसाचा तुरळक सरीही कोसळल्या। कल्याण डोंबिवलीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे। अचानक आलेल्या पावसानं घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली तर उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला। बुलढाणा जिल्ह्यातील सोमठाणा गावात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। सोमठाणा येथील शेतकरी सुभाष झगरे यांच्या 5 एकर शेतातील पपई बागेचं नुकसान झालंय। पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांना केली आहे। बार्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसानं मका आणि द्राक्ष बागांना फटका बसलाय। पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेल्यानं द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्याचा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात गेल्यात। जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसानं तब्बल 500 हेक्टरवरील कांद्याचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या कांद्याची शेती मातीमोल झाली आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यात वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकाचं नुकसान झालंय। मका पिकाचं नुकसान झालं। सोबतच कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यासह फळबागा या पिकांचंही नुकसान झालंय। नाशिकमध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा हजारो हेक्टर शेतीला फटका बसलाय। 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांच्या 1297 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। यवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील पिंपरी इथं रात्री 9च्या दरम्यान एका घरावर वीज कोसळली। या घटनेमध्ये शेतकऱ्याच्या घरातील साहित्याचं नुकसान झालंय। घराच्या भिंतीला मोठे तडे गेले असून मुख्य फ्रीज, कूलर इत्यादी साहित्यांचं जवळपास 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। नाशिकच्या मालेगावमधील काटवण परिसरात गारपिटीनं नुकसान झालेल्या डाळिंब आणि कांदा पिकांची कृषी अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येणार आहे। त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करून शासनाला सादर करण्यात येईल। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे सरकारनं तात्काळ पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी केली आहे। या मागणीचं निवेदन त्यांनी बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। सोलापूर शहराला आता 4 ऐवजी 5 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। सोलापुरात उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं पाण्याच्या मुख्य स्रोतातून उपसा कमी होतोय। याचा पाण्याच्या रोटेशनवर परिणाम झालाय। त्यामुळे सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं निर्णय घेतलाय।
सोलापूरमधील सीतामाई तलाव फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पोकलेनं दुरुस्तीचं काम करताना तलावाचा बांध मधोमध फोडल्या गेल्यानं पाणी वाया गेलं. त्यामुळे मंद्रुप आणि निंबर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतांना तळ्यासारखं स्वरूप आलं. नाशिकच्या विल्होळी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी पाड्यावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नाशिक मुंबई महामार्ग ओलांडून जीव धोक्यात घालत दररोज पाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. त्यामुळे आदिवासी महिलांनी पंचायत समितीच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. जालन्यातील नानेगावात पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. याबाबत अनेक वेळा निवेदनं दिली, आंदोलनं केली, मात्र प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. परिणामी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. पाण्याचं तात्काळ नियोजन न केल्यास लेकरा बाळांसह कार्यालयासमोर ठिय्या देण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. संभाजीनगरच्या मिसरवाडीतील गल्ली नंबर 4 मध्ये ड्रेनेजची लाईन फुटली आहे. त्यामुळे पाणी रस्त्यावर वाहत आहे. कल्याणच्या म्हाडा शिरढोण वसाहतीमध्ये एमआयडीसीच्या विजेचा आणि पाण्याचा गैरवापर सुरू आहे. याबाबत व्यवस्थापनाकडून इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र व्यवस्थापनाकडूनच पाणी आणि लाईटचा गैरवापर होत असूनही रहिवाशांना नोटीस देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण फणसगाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्ता हाताने उखडून दाखवलाय. हा रस्ता 2 दिवसापूर्वीच डांबरीकरण करण्यात आला होता, मात्र रस्त्याचं काम निकृष्ट झालंय. त्यामुळे संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. जालनामधल्या भोकरदनमधील अनवा गावात गोल्हारवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या 3 वर्षापासून हा रस्ता खराब आहे, मात्र याबाबत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. दरम्यान प्रशासनानं तात्काळ रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे कवळा या गावामध्ये सांडपाण्याचं नियोजन नसल्यानं नाल्याचं पाणी रस्त्यावर तुंबून मोठमोठी गटारं साचली आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरही घाणीचं साम्राज्य पसरल्यानं 14 एप्रिल जयंतीपूर्वी ही साफसफाई करावी अशी मागणी स्थानिक करतायत. धाराशिवच्या बलसूरचे ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर मंदिरालगत 2 वर्षांपूर्वी भक्त निवास बांधण्यात आलं. यासाठी 40 ते 50 लाखांचा खर्चही झाला, मात्र तरी निवासाच्या भिंतींना मोठे तडे केलेत. दरम्यान ठेकेदार याची दुरुस्ती करत नसल्यानं ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली आहे. यावेळी होर्डिंग कट करण्यासाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला. त्यामुळे होर्डिंगवरील बॅनर जळून खाक झाल्यानं महानगरपालिकेनं पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचं म्हटलं जात आहे. जालन्यामध्ये महावितरणानं वीज चोरांविरोधात धडक मोहीम राबवली आहे. यावेळी परतूर आणि मंठा तालुक्यात तब्बल 154 वीज चोऱ्या पकडल्यात. त्यांनी जवळपास 32 लाखांची 1,34,000 युनिट वीज चोरी केल्याचं समोर आलंय. सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बुलढाण्याच्या अंढेरा पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. सोलापुरात 600 घंटागाडी कर्मचारी यांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन आहे. किमान वेतन मिळावं, आरोग्याच्या सोयीसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत यासाठी आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शहरातील घंटागाडी बंद राहील असा इशारा कामगारांनी दिलाय. चंद्रपुरात धूळ, खड्डे, अनावश्यक खोदकाम आणि महानगरपालिकेतील घोटाळ्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी माजी नगरसेवक पप्पू देशमुखांनी आयुक्तांच्या गाडीवर पैसे उधळत निषेध केलाय. या प्रकरणी महास्वाक्षरी अभियान घेत सह्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती पप्पू देशमुखांनी दिली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरामध्ये मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी हातात गाजर घेत आंदोलनाला बसले. हिंगोलीतील कळमनुरीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून पंचायत समिती कार्यालयासमोर डफली बजाव आंदोलन करण्यात आलं.
दलित वस्तीच्या कामांमध्ये गैरव्यवहाराबाबत कोणतीही कारवाई न केल्यानं त्यांनी बेमुदत उपोषण केलंय. आंदोलनाला उत्तर न दिल्यानं आंदोलकांनी कागदांची होळी केली आहे. घरी इथं बोलवत यायला त्या घरी अकोल्यातील कुत्र्यांच्या मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. आतापर्यंत 150 पेक्षा अधिक कुत्र्यांचा विषारी अन्न खाल्ल्यानं मृत्यू झालाय. रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्रे अंगावर भुंकतात म्हणून एका माथेफिरूनं क्रूरतेचा कळस गाठला आणि थेट या मुक्या प्राण्यांना खाण्यातून विष दिलं. रायगडच्या सुधागडमधील खडसाईत कोरड्या विहिरीत पडलेल्या 2 रानडुकरांची बचाव पथकानं सुटका केली आहे. बचाव पथकाने जाळीच्या साहाय्यानं पकडून त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर जंगलात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. धुळे पिंपळनेरच्या साक्रीमधील जेवापूर रोडवर विजय राऊत यांच्या घरात साप आढळलाय. त्यानंतर त्यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेशी संपर्क केला. या ठिकाणी खोदकाम केल्यावर बिनविषारी सापाची 35 ते 40 पिल्लं आढळून आली. त्यामुळे घरमालक भयभीत झालाय. नांदेडच्या आले गावात एक भीषण अपघात झालाय. शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू झालाय. बोईसर मार्गावर एका कंपनीच्या खासगी बसचा अपघात झालाय. या भरधाव खासगी बसचा ब्रेक फेल झाल्यानं बस झाडावर आदळली. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बोईसर जवळील परनाळी इथं अपघात झाला असून बसमधील 2 कर्मचारी जखमी आहेत. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. अहिल्यानगरमध्ये वाळू तस्करांनी शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे. शेतातून वाळूनं भरलेला वाहन जाणाऱ्या विचारणा केल्यानं वाळू तस्करांनी शेतकऱ्याला चोप दिला. इतकंच नाही तर डंपर खाली घालून चिरडण्याची धमकी देण्यात आली. नंदुरबारच्या आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयासमोर गाडीच्या काचा फोडून रोकड लंपास करण्यात आली. ड्रायव्हर साईडचं काच फोडून तब्बल 50,000 रुपये चोरट्यानं लंपास केलेत. शासकीय कार्यालयाच्या आवारात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले. संतप्त शिवसैनिकांनी मंगेशकर रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकत निषेध केलाय. रुग्णालयावर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. दीनानाथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी पालेकर यांच्या तोंडावर बनावट नोटा मारून फेकण्यात आल्या. शिंदे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत पालकर यांच्या तोंडावर खोट्या नोटा फेकल्या. गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर सर्व स्तरातनं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये टीका होती. शिवसैनिकांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वैद्यकीय अधीक्षकांना खोट्या नोटा दिल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं 10 लाख रुपये न दिल्यानं गर्भवती स्त्रीवर उपचार करण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर नकली नोटा देत शिवसेनेकडून निषेध नोंदवण्यात आला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी भाजपच्या महिला कार्यकर्ता आक्रमक झाल्या. भाजप महिला कार्यकर्त्यांनी अश्विनी घैसास यांच्या रुग्णालयाची तोडफोड केली. गर्भवतीचा मृत्यू झाल्यानंतर शिंदेगड देखील आक्रमक झालाय. शिंदे गटानं मंगेशकर रुग्णालयात बाहेर तिरडी आंदोलन केलं. प्रशासनाला जाग येण्यासाठी आसूड आंदोलनही करण्यात आलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आम्हाला मान्य नाही. अहवाल खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचा आरोप मृत तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी केला. डॉक्टर घैसास यांनी 10 लाख रुपये मागितल्याचं कोटेशन लेखी स्वरूपात देण्यात आलंय. आमच्याकडे ते सर्व पुरावे आहेत असंही भिसे कुटुंबियांनी म्हटलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महानगरपालिकेनं महिलेच्या मृत्यू प्रकरणी रुग्णालयाकडून खुलासा मागितलाय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकाराची मुख्यमंत्री फडणवीसांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्याची धर्मादाय सहआयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. गुन्हा दाखल दीनानाथ रुग्णालयातील प्रकाराबद्दल उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.
कल्याणात मनसे आक्रमक होत बँकांना निवेदन देऊन 15 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. 15 दिवसात मराठी भाषा शिकावी, तसंच येत्या 15 दिवसात बँकेतील व्यवहार मराठीत झाले नाहीत तर दिलेले पेपरवेट कुठे कुठे लागतील याला आम्ही जबाबदार नसू, असा इशारा मनसेनं दिलाय. एसारे मुद्द्यावरून पुन्हा ठाकरे गट आणि मनसे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आमदार आदित्य ठाकरे एसारे कार्यालयात सीईओंची भेट घेतली. वरळीच्या प्रेमनगर आणि सिद्धार्थनगरमधील एसारे प्रकल्पाच्या मुद्द्यावरून ही भेट घेण्यात आली. 2 दिवसांपूर्वी याच मुद्द्यावर मनसेनं आंदोलनही केलं होतं. भिवंडीतल्या स्विगी गोदामामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी धाड टाकली आहे. यावेळी स्विगीच्या गोदामात उंदीर झुरळांचा सुळसुळाट पाहायला मिळालाय. खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी झुरळांचा वावर सुरू आहे. या किळसमाण्या प्रकाराचा व्हिडिओ मनसेनं समोर आणलाय. त्या स्विगी इथून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आता 7 तारखेला सुनावणी होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. नाशिकच्या इगतपुरी इथं ही घटना घडली. जमावानं पोलिसांचे कपडे फाडले. संबंधित व्यक्तीनं फाशी घेतल्याचा दावा पोलिसांनी केल्यानं जमाव संतापला. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची पत्नी तेजस्वी घोसाळकरांना व्हॉट्सअप ग्रुपवरून धमकी देण्यात आली. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दरम्यान या संदर्भात बोरिवली MHB पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कान्होजी जेधेंच्या वंशजांना धमकी देण्यात आली. अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकरांनी युवराज जेधेंना धमकी दिल्याची माहिती मिळतेय. निधीच्या मागणीचं निवेदन फाडून धमकी दिल्याचा आरोप युवराज जेधेंनी केलाय. तर या संदर्भात युवराज जेधेंची अजित पवारांकडे तक्रार दाखल करण्यात आली. उत्तर प्रदेशचे सपाचे खासदार राम सुमन लाल यांच्या विरोधात राजपूत समाजकारणी सेना आक्रमक झाली आहे. कॅनॉट परिसरातील महाराणा प्रताप उद्यानात राम सुमनलाल यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोड्यांचा हार घालण्यात आलाय. मोर्चा काढण्यात आलाय. सुमनलाल यांनी महाराणांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका 50 वर्षीय इस्माला लग्नाच्या 25व्या वाढदिवशी नाचताना हार्ट अटॅक आलाय. वसीम सरवत आपल्या पत्नीसोबत लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात नाचत होते. नाचता नाचता वसीम अचानक स्टेजवर कोसळले. येत्या 10 एप्रिलपासून मेट्रो 3 आरे ते बरळी दरम्यान धावणार असून हा प्रवास आता अगदी 36 मिनिटात पार पडेल. आरे ते बरळी मार्गावर मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांना धारावी सिद्धिविनायक मंदिर यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणं आता सोपं होणार आहे. आरे ते आचार्य वरळी या संपूर्ण मार्गाचं एकेरी भाडं 60 रुपये इतकं असेल. पुरंदर विमानतळासाठी 7 गावात जमिनी स्वेच्छेनं दिल्यास त्या जमीनधारकांना गेल्या 3 वर्षातील बाजारभावाच्या सरासरीपैकी सर्वोत्तम दराच्या चौपट जमिनीचा मोबदला देण्यात येणार आहे. याशिवाय आणखी वाढीव दर देण्याचा सरकारनं निर्णय घेतलाय, असा विश्वास जिल्हा प्रशासनानं व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यातील तहसील कार्यालयात QR कोड डिजिटल लायब्ररीची स्थापना करण्यात आली आहे. लायब्ररीचे उद्घाटन तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते करण्यात आलं. तर उमरगा येथील नागरिकांना महसूल विषयक माहिती सहज आणि मोफत उपलब्ध होणार आहे. स्मार्ट सिटीच्या 18 प्रकल्पाच्या हस्तांतरावरून स्मार्ट सिटी आणि नाशिक महानगरपालिकेत वाद सुरू आहे. कोट्यवधींच्या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोण घेणार यावरून वाद पेटलाय. यामुळे हजारो कोटींचे प्रकल्प धुळखात पडले. 17 कोटींचा गोदा पार्क वर्षभरापासून धुळखात पडलाय. कळंबमध्ये महिलेची हत्या करणारा आरोपी सुदर्शन घुलेच्या गावातील असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केला. या प्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राड्यानंतरही कराड गँगला बीड जिल्हा कारागृहातच का ठेवलं, असा सवाल त्यांनी विचारला. गृहराज्यमंत्री योगेश कदम मसाजोग गावच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान योगेश कदमांनी घेतली देशमुख कुटुंबाची भेट. त्यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या तपासाबाबत धनंजय देशमुखांसोबत चर्चा केली. त्या खोलात जाऊ आणि याच्यामध्ये दुसरे कोणी काही खाल्ले कर्मचारी असतील PSI किंवा त्याच्या खाली वक्फ बोर्डाच्या विरोधातील मतदानामुळे ठाकरे गटाचे खासदार अस्वस्थ असल्याचं मंत्री प्रतापराव जाधवांनी म्हटलंय. तसंच ठाकरे गट फुटल्याशिवाय राहणार नाही असा मोठा दावा जाधवांनी केलाय. मुस्लिमांच्या लांबूल चालनासाठी हा कायदा आणलाय. तुम्हाला तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं प्रत्युत्तर अंबादास दानवेंनी दिलंय.
यूज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं, अशी जोरदार टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी केली. हातपाय मारण्याचा प्रयत्न एजन्सी करत असल्याचा घणाघात देखील त्यांनी केलाय. युटी म्हणजे यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका ही त्यांची नीती आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली होती. माजी खासदार रणजित निंबाळकरांचा पराभव शहाजी बापू पाटलांच्या जिव्हारी लागलाय. ज्यांनी आपल्याला पाणी दिलं त्याला आपण घरी बसवलं आणि ज्यांनी आपलं पाणी अडवलं त्याला आपण लोकसभेत पाठवलं, असं म्हणत शहाजी बापूंनी स्वतःच्या तोंडात मारून घेतलं. महापुरुषांबाबत अपमानकारक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कायद्याची 12 तारखेला रायगडावर घोषणा होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजेंनी दिली. 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही घोषणा करतील, असंही उदयनराजे म्हणाले. मला कितीही चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला तरी आता अडकणार नाही, मी आधुनिक अभिमन्यू आहे, शिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांचा पठ्ठ्या आहे, असं विधान ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे यांनी केलंय. त्यांनी विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांना या निमित्तानं पुन्हा डिवचल्याचं पाहायला मिळालं. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठं आश्वासन दिलं गेलं, संपूर्ण पीक कर्जमाफी आणि 7/12 कोरा करू, मात्र प्रत्यक्षात काहीच झालं नाही. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी थेट सरकारलाच लक्ष केलंय. ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी संसदेमध्ये महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. सर्वसामान्यांना परवडणारा विमान प्रवास, पायलट ट्रेनिंग सेंटरची देशपातळीवर उभारणी करावी, एअर टॅक्सीचा वापर शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य क्षेत्रात प्रभावीपणे करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना म्हस्केंनी दिल्या.